हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाणीपुरी आणि रगडा पॅटीस कसं बनवायचं त्याची रेसिपी बघूयात. त्यासाठी लागणारे गोड आणि तिखट पाणीची रेसिपी तयार करून घेऊया. हे बघा, वाटाणे, पिवळे वाटाणे आणि थोडीशी मी चणे टाकलेले आहे, काबुली चना, आणि त्यात 4 बटाटे टाकून असे शिजवून घ्या, थोडी हळद टाकून. आणि ते बटाटा मी काढून साईडला ठेवलेले आहे. आता आपले वाटाणे शिजलेले आहेत, त्यामध्ये थोडंसं झाकण लावून 5 मिनिटासाठी, आणि आता याला एका क्रशरच्या मदतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. आता ह्यामध्ये थोडीशी गरम पाणी टाकून घ्या. त्याआधी काळं मीठ, असे काळे मीठ टाकून व्यवस्थित असे त्याला रगड्याला शिजवून घ्या. हे बघा, आपला रगडा बनून रेडी झालेला आहे. आता तिकडे बटाट्यामध्ये मी जिरा पावडर आणि मीठ टाकून असं व्यवस्थित त्याला मॅश करून घ्या. त्यानंतर ह्यामध्ये ग्रीन चटणी म्हणजेच आपल्या पुदिन्याची चटणी टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिश्रण मिक्स करून घ्या. अशा प्रकारे. तर इकडे हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पुदिना हे सगळे मिक्सरमधून काढायच्या आधी आपल्याला त्यामध्ये थोडीशी आईस क्यूब टाकायचे. त्याने काय होतं, आपला कलर हिरवाच राहतो, चटणीचा रंग बदलत नाही आहे, काळं होत नाही आहे. त्यामध्ये थोडीशी जिरा पावडर पण टाकून घ्या. हे बघा, असं आपला असं तयार झालेलं आहे. ह्यामधून असे व्यवस्थित गाळणीच्या मदतीने व्यवस्थित असे गाळून घ्या. काय होतं, यामध्ये जे चोथा असतो ना, जेवढ्या पाणीपुरीमध्ये टाकतो की नाही, ते ठसका बसतो. म्हणून असं आपण व्यवस्थित त्याला असं चाळणीच्या मदतीने सगळं असं गाळून घ्या. आता मी चिंच घेतलेली आहे. चिंच 1 तास आधी भिजवून घ्या. आणि तुम्ही आपला जो हे आहे, थोडीशी त्या ह्याच्यामध्ये मी थोडंसं जलजिरा पावडर देखील टाकलेली आहे पुदिन्याच्या पाणीमध्ये. आता बघा, मी थोडी चिंच शिजवून घेतलेली आहे आणि तसेच खजूर देखील शिजवून घेतलेली आहे. तुम्ही भिजवून ठेवलं तरी चालतं आहे, त्याला 1-2-3 तास आधी भिजवावं लागणार आहे. तर मला वेळ नव्हता म्हणून मी हे दोन्ही लगेच मिक्स करून घेतलेली आहे, म्हणजे शिजून घेतलेली आहे. आता दोन्ही एकत्र करून व्यवस्थित असं एक घट्ट असं चटणी तयार करून घ्या. हे बघा, अशा प्रकारे. आता याला एका गाळणीच्या मदतीने याला देखील व्यवस्थित असे गाळून घ्या. हे बघा, अशा प्रकारे. पुन्हा एकदा तसेच करून मी पाणी याच्यामध्ये ओतून घेतलेली आहे. याला देखील व्यवस्थित असे गाळून घ्या. लक्षात ठेवा, तुम्हाला हवं तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. तुम्हाला जर थिक्क हवं असेल तर कमी पाणी टाका, जर नाही पातळ पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पाणी टाका. आता यामध्ये मी गूळ देखील टाकलेला आहे, थोडं पाणी आणि गूळ ॲड केलेला आहे. आता शिजायला ठेवलेली आहे मी. यामध्ये थोडीशी लाल तिखट आणि थोडीशी मीठ आणि धनिया आणि जिरा पावडर आणि काळं मीठ हे सगळं टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. याला जवळपास असं 6 ते 7 उकळी व्यवस्थित अशी यायला पाहिजे. जेवढं उकळी जास्त आली तेवढे दिवस हा चटणी टिकतो. तुम्ही याला 2-2 महिनेपर्यंत सुद्धा असं फ्रीजमध्ये करून एअरटाईट कंटेनरमध्ये घालून ठेवू शकता. हे बघा, अशा प्रकारे. तुम्हाला कधीही पाणीपुरी खायचं असलं ना, असं बनवून ठेवलं ना, तुम्ही खाऊ शकता. बघा, अशी आपली चटणीला किती सुंदर अशी रंग आलेला आहे. आता आपण थंड करून घेतलेली आहे चटणी सगळी. आता पुरी बनवायचं तर
सोपं आहे. सगळ्याची पद्धत सेमच असते, थोडंफार इकडे तिकडे असते. महत्त्वाचं ह्याच्यामध्ये रगडा बनवायचं आणि पाणीपुरीचे गोड आणि तिखट पाणी बनवायचं. ह्याचं जास्त कठीण आहे. तर बघा, याच्या सगळ्यामध्ये मी अशा प्रकारे आपली बटाट्याची जे करून ठेवलं होतं भाजी ते त्यामध्ये सगळं टाकते. पण उकडलेल्या बटाट्याचं हे केलं होतं ना, ते असं टाकून घेऊया. त्यामध्ये करून ठेवलेलं रगडा, काही जण त्याच्या रगडा टाकून घेतात आणि काही जण नाहीतरी आपलं जे बटाट्याचं हे केलं होतं ते टाकतात. आम्हाला दोन्ही आवडतात म्हणून तुम्हाला दोन्हीही करून दाखवते. तर यानंतर थोडीशी कांदे, हां, आणि कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आता मी तिखट पाणी ते पण टाकून घेतलेली आहे. त्यानंतर गोड पाणी, हे पाणी देखील तुम्हाला हवं तसे तुम्ही कमी जास्त करू शकता. काही वेळा नुसतं दही पुरी सुद्धा चांगलं लागतं. बघा, असं शेव टाकलेले आहे, बारीक शेव. आणि त्यानंतर मी या दहीमध्ये थोडीशी साखर असे टाकून व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे. थोडी कोथिंबीर असे टाकून रेडी झालेले खाण्यासाठी. आता मी इकडे तुम्हाला रगडा कसं बनवायचं ते देखील दाखवलेली आहे. पुरी घेतलेली होती 5-6, त्याला व्यवस्थित असे क्रश करून त्यामध्ये रगडा आणि पाणीपुरीचा गोड आणि तिखट पाणी टाकून कांदे, कोथिंबीर, शेव आणि दही असं टाकून त्यानंतर यावर थोडीशी जिरा पावडर वगैरे टाकून अशी व्यवस्थित असं गोड पाणी टाकून सर्व करायला तयार झालेले आहे. असे मस्त एन्जॉय करू शकता. तर माझी ही रगडा पॅटीस तुम्हाला कसं वाटलं, रगडा आणि पाणीपुरीची रेसिपी कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्स